पुन्हा एकदा 11व्या वेळी पत्रपरिषद घेत आहे शासनाविरोधात. अजून तुम्हाला न्याय मिळाला नाही, काय तुमची भूमिका असणार आणि शासन अजून दिरंगाई का करतंय? नमस्कार सर्व माझे पत्रकार बंधू, त्यांनी मला मदत केलेली आहे. आज 11वी पत्रकार परिषद, पण माझ्या भावासारखी पाठीशी पत्रकार. तर आज मी 11वी पत्रकार परिषद घेत आहे. 10 पत्रकार परिषद झालेले आहेत, मला मदत केली आहे, तुमचा मी आभारी आहे. ही जमीन फसवणूक प्रकरण मौजे वावंजे सर्वे नंबर 123/2 कॉरिडॉर महामार्गात जाणारी जमीन होती माझी. मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्या कारणाने माझ्या आईने मला सांगितले की आपली जमीनला चांगला भाव देत असतील तर तू विकून टाक. तर माझी काय दुसरी पण जमीन आहे, निकाळ येते, म्हणून मी माझी विक्री करण्याचा निर्णय घेतला. सदर एजंट ते आले तिकडे, हरचंद नारायण सुर्वे व नितीन हरचंद्र भोईर यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडॉर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थला तुम्हाला चांगला रेट देतील. पण त्यांनी कंप्लेंट उलट केलं आहे. आता त्यांनी काय सांगितलं की मी 38 गुंठेचे पैसे घेतले असं दाखवून खोट्या तक्रार केसेस, तलाठी खोटा रिपोर्ट च्या अनुषंगाने 25/1/2021 रोजी पाठवलेला कोणाला साहेबांना, व त्यांनीही न बघता डोळे झाक करून 9/12/2021 रोजीचा न्याय न देऊन संपूर्ण जमीन श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची रजिस्टर वाटणीपत्राने आलेली पान नंबर 415 क्षेत्र 17.70 जिरायती 1 गुंठा वर्कस हे त्यांचं वाटणीपत्राचं क्षेत्र आहे. हे त्यांनी श्री विक्रांतगिरी संस्थाच्या नावावर केलं आहे. का केलं आहे तर मी आजारी होतो. मी आजारी असल्या कारणाने मी स्वस्त किमतीत काकांची जमीन देखील विक्री केली आहेत. या षडयंत्रात मी माझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, माझ्या काकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण केस काय पुढे सरकत नाही. माझे तर एवढा खर्च झाला की 35-40 लाख रुपये. मला दीपक कंपनीत माझे साहेब आता बोंब मारतात का तू दांड्या का मारतोस. पण मी साहेब बरं मी आता कर्जबाजारी झालो आहे, ते मला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे, मी दांड्या मारतो. पण त्यामुळे मला आता सत्यस्थिती लोकांना सांगावंच लागेल. कारण आता त्याने एक खोटं अफिडेविट केलेलं आहे. हे खोटं अफिडेविट 21 जुलै 2022 रोजीचं माझ्या भावानेच त्याच्यावर सह्या केलेलं आहे, दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी. हे कुठेतरी चुकीचं आहे ना. अरे मी ज्यांच्यासाठी लढतो आज 3 वर्ष 35-40 लाख रुपये माझे संपलेले आहेत. 2 वर्षाचा कंपनीचा पगार बुडालेला आहे. मी आजारातून बरं झालेलं आहे. त्यांनी काय केलं, अजून एक वाढीव सातबारा केलेला आहे काकांच्या नावाने. हे एवढं समजायला पाहिजे. त्याची मुलं पण शिकलेले आहेत, 3 मुलं आहेत त्याची. 3 मुलं आहेत. तो आमच्या गावातला एक नतभ्रष्ट माणूस आहे, त्याच्या सांगण्यावरून त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषावर सही केली आहे. हे माझं पक्कं मत आहे. तर चुकीची लेखी पुरुष काय सांगतं, 19 हिस्साचे क्षेत्र नामदेव शंकर गोंधळे यांनी 0.1935 या खरेदी खताने विक्री केले. म्हणजे किती चुकीचं. तरी पण त्यांनी तहसीलदार साहेबांनी ती नोंद मंजूर केले. का मंजूर केले तर त्याचा उल्लेख आहे. कशाचा उल्लेख आहे, चुकीच्या लेखी पुरुषीस व तलाठी खोटा रिपोर्ट, गाव दप्तरी पाठवले. अरे काय 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 शब्द वापरलेत त्यांनी. आणि नोंद मंजूर करून संपूर्ण 38.70 गुंठे जमीन, म्हणजे काकांच्या कप्रत्न कशात, हा कप्रत्न कशा मी आणलेला आहे. त्या कप्रत्न कशात बघा 2 आहे. त्यात खरेदी खत पान 16वर काय आहे, पावती पानावर की मी घेतलेले पैसे हे सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 2चे आहेत. त्याबद्दल माझी कसली हरकत नाही. आता कप्रत्न कशात हा 21/9/2020 रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आणला होता नकाशा, हा सगळे वरती 2 होता. पण आता जे मला कप्रत्न काय देतात त्याच्यात 1 टाकतात आणि 2 टाकतात. पण ते रजिस्टर वाटणीपत्राप्रमाणे नाही, बोर्ड इश्यू होत नाही. हा मोठा फॅक्ट आहे. त्यांनी खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट व मंडल अधिकारी यांनी या विवादग्रस्त प्रकरणात नोंद न घेता नोंद मंजूर केली आहे. त्यांनी काय सांगितले, मला आदेश आहे तहसीलदार साहेबांचा. म्हणजे तहसीलदारांनी मोठी लाच घेऊन खरेदी खात्यातील 5 ऑप्शन डावलेले आहेत. ते 5 ऑप्शन लिहून घ्या. म्हणजे तुम्ही हे लिहिते. पहिला ऑप्शन 10-39 पानावर काय आहे, एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. 1 11 पानावर काय आहे, सदर जमीन दैनिक सागरच्या नोटीसने श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी घेतलेले आहे.
त्याच्यात पण असंच दिलेलं आहे. तिसरा काय 1239 काय आहे, सदर जमीन फेरफार 2526 व दस्त क्रमांक 2008 दस्त क्रमांक 8619 2008 ने आलेले आहे. म्हणजे त्याच्यात काय आहे, पान नंबर 11-15वर वाटणीपत्राचा नकाशा आहे आणि त्याच्यात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे आणि त्यांनी तसं नमूद पण केलेलं आहे. सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलं आहे, पण तो फक्त मी सही करावी म्हणून, कारण त्यावेळी मी आजारी होतो आणि हे सर्व मी केलं असं दाखवायचा त्यांचा प्लॅन होता. तसेच सही माझी यांनी सुर्वे यांनी नेली होती. 31/8/2020चा मोजणी अर्ज मीच होतो. मी जर मेलो असतं काय झालं असतं, बाबा यांनीच हा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे. आता तुम्ही पाहू शकता 31/8/2020च्या मोजणी अर्जावरील माझे नाव खोडलेले आहे व त्याच्या पुढे संसाराचं नाव टाकलेलं आहे. तशीच माझी सही व्हाईटनरने पुसलेली आहे आणि त्याची सही झेरॉक्स सही मारलेली आहे. तर तो बिचारा पायलट आहे, पण हे सर्व बल्ला यांनी केलेलं आहे. सिद्धला माझ्या काकासमोर काय बोलतो सुनावणीच्या तहसीलदार कचेरीत, का हे सब तुम की आहे, तरी माझे काका काही बोलले नाही. त्याने कुठेतरी बघायला पाहिजे का नामदेव माझी जमीन विकील का. त्या काकांच्या 3 जमिनी मी नावावर केलेत 21 लोकांना आणून. 21 लोकांना आणून, कारण ती जमीन आमच्या वडिलोपार्जित होत्या. आमची 45 एकर जमीन होती, 45-50 एकर. त्यात मोठ्या आजोबांची वारसांनी नावं होती. तर मी त्यांना समजावलं, बाबा मोठ्या आजोबांच्या वारसांनी नावं आहेत तुमची, तुम्ही सह्या करा. त्यांनी केल्या. मी त्यांना 5-5, 10-10 हजार रुपये प्रत्येकाला दिले माझ्या बायकोचे दागिने ठेवून. त्यांनी सह्या केल्या. माझे पण 6 गुंठे नाव त्यांच्या नावावर होते, पण त्यांनी माझ्या याच्यात त्याची पण 3 जमिनी नावावर केल्या. आणि मी याचा जमीन विकीन का, तर त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषेश्वर सही करायलाच नको होतं. हे कोणीतरी सांगून त्यांनी केलेलं आहे आणि त्यात सरळ सरळ लिहिलं आहे 14/1/2021 रोजीचा अर्ज माझा दाखवलेला आहे. मी फेरफार 36-67ला हरकत घेतली असं दाखवलं आहे. तो अर्ज त्यांचा होता आणि 1900चे चित्र विक्री केले आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेलं आहे. याने लेखी पुरुषेश्वर काकांनी सही केलेलं आहे. हे कोणाही तरी सांगण्यावर 1900 म्हणजे मी मेलो असं काय झालं असता 19.35 तिथं खरेदी खताचा नंबर टाकला असता, दस्त क्रमांक 49. कारण सर्वांनी संगनमताने केलेलं आहे. सर्व संगनमताने म्हणजे कोण कोण आले तर यात सहदुय्यम निबंधक पनवेल 3 वर्ग 2 हे अधिकारी लोक. त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांना सहजिल्हा निबंधक अलिबाग येथून पत्र आलं होतं का तुम्ही हे कसा रिपोर्ट दिला, तुम्ही का बेकायदेशीर नकाशा स्वीकारला. तर त्यांनी सांगितलं का नामदेव गोंदी यांनी कबूल जबाब दिला आहे, पण त्याला 5 पर्याय होते ना. 5 पर्याय असताना तुम्ही हे केलेलं आहे चुकीचं काम. तहसीलदार आणि खरेदी खात्यातले 5 व इतर 2 म्हणजे दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस. त्या 23/10/2020 रोजी मी फेरफारला हरकत घेतली होती. कारण या काकांच्या बघा त्याच्यात गेले 9 ते 10 गुंठे अतिक्रमण कप्रत नकाशात मी सही करत नव्हतो. माझी मागणी एकच होती, तर काकांचं कुठेतरी नुकसान होईल. त्यांचं 5 गुंठ्याचं नुकसान झालं तर त्यांचं मोठं नुकसान होईल. मी त्याला मोजणी करायला सांगत होतो, पण या परशुराम सीताराम गोंधळे याने माझं न ऐकून त्यांनी त्या लेखी पुरुषावर एकट्याने सही केली. तुम्ही बघू शकता तो पेपर आहे माझ्याकडे. लेखी पुरुषावर त्यांची एकट्याची सही आहे, मी सही केली नाही. मी फक्त लोक बोलतात तू सही केली. मी सही काय केली, त्या आमच्या गावातील खैरे हा मध्ये पडला का त्याला मोजणी करायला लावतो मी. ती मोजणी करून देणार होता म्हणून मी सही केली, पण त्यांनी मोजणी काय केली नाही. तसा सुनील गोंधळेचा पण अर्ज आहे, तर 3 वेळा संधी देऊन यांनी मोजणी केली नाही. आणि एवढे पर्याय असताना 12/10/2020 रोजीचा गाव दप्तरी नोंद करण्यासाठी उपअधीक्षक भालेराव साहेब यांनी जो नकाशा पाठवलेला होता त्याच्यात ते होतं, वरती 2 खाली 1 होता. ते रजिस्टर वाटणीपत्रांमध्ये बरोबर आहे, पण त्यांनी सरळ सांगितलं होतं सदर नोंद करताना गाव कामगारांनी रुजवात बघून खात्री करून मगच नोंद टाका, पण त्याने ऐकलं नाही. त्यांनी तलाठी खोटा रिपोर्टच्या अनुषंगाने मी काकांची जमीन विक्री केली असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्टचा बघा न्याय निर्णय आहे ना 9/12/2021 रोजीचा, त्याच्यात ते नमूद आहे. आणि त्या तहसीलदारांनी काय बघितले नाही, त्यांनी मोठी लाच घेऊन कंसासारखा अपराध केलेला आहे. मी मागे तसं बोललेलं आहे तिकडे महानगरपालिके इथं त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असती तरी मला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्याकडे.
कारण आता जो केलेला आहे तो वाढीव सातबारा आहे, काकांच्या नावाने केलेला आहे, तो मी विक्री केलेल्या दक्षिणेकडील जमिनीचा आहे. हां, याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, माझेच वकील, आमचे वकील कोण होते, म्हात्रे, आता ते तर सांगावंच लागेल. त्यांनी काय केलं, सदर जमीन हडप कोणती झाली, परशुराम सीताराम गोंधळे यांची. तर मग काका बोलतात आता मला हे झाला तर त्याच्याऐवजी आपण सुनीलला आता ती एक केस देऊ. तर मी त्याचं ॲफिडेविट बनवलं. प्रफुल्ल म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये सदर ॲफिडेविट बनलेलं आहे. त्या ॲफिडेविटमध्ये सरळ लिहिलेलं आहे 19.25 गुंठे जमिनीचा हे केलेला आहे त्यांनी अतिक्रमण. हां, तर ते म्हात्रे यांची सहाय्यक वकील देशमुख यांनी 21 जुलै 2022 रोजी काय केलेलं आहे ॲफिडेविट, ते दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी, आणि त्याच्यावर शपथपत्र म्हणून कुणी केलेलं आहे, सुनील गोंधळे यांनी. आता ते मला ते पत्र मला माझे देव मानतो मी, नितीन ठाकरे साहेब यांनी मला त्यांना मी 5 पाने अर्ज लिहिला का साहेब मला सदर खोट्या ॲफिडेविटची 2 पानं यांचे लकच बॅड लक 2 पानं मला भेटली त्या याच्यावर वकीलपत्रावर सही करायसाठी. जे दिवाणी दावा केला होता त्याच्यावर सही करण्यासाठी मला बोललो होतं तिकडे अलिबागला. तर मी अलिबागला डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो, चाललो होतो. त्यावेळी त्या याच्यामध्ये 2 पानं अशी सापडली का त्याच्यात काका परशुराम सीताराम गोंधळे यांनी ॲफिडेविट केलेलं आहे खोटं. त्याचा पुढे अक्षरी म्हणून सुनील परशुराम गोंधळे यांनी त्याच्यावर सह्या आहेत. सुनील गोंधळेचं वय त्याच्यात लिहिलेलंच नाही. परशुराम सीताराम गोंधळे यांचं 45 वर्ष वय लिहिलेलं आहे. हा सर्व प्रकार जे तहसीलदार यांनी मला जी पत्र दिले आहेत, 6 ते 7 पत्र दिलेले आहेत त्यांनी मला. पनवेल येथे 1 व 2 डिसेंबर 2022 रोजी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी काका माझ्यासोबत होते. हे साहेब पण तुम्ही पण होते त्यावेळी. हां, त्यांनी पण काकाची मुलाखत घेतली मयूर तांबडे साहेबांनी. त्यावेळी काकासोबत माझे होते. आणि अलिबागला पण 22 डिसेंबर 2022 रोजी काका माझ्यासोबत होते. त्याने मंडपाचे गणेश पूजन त्यांनीच केलेलं आहे. असे असताना शेवटी त्या बदलाने त्यांच्या मुलाला त्यांना आता त्यांच्यासोबत वळवलेलं आहे. आणि त्यांनीच काका मला सारा फार्म हाऊस येते इंडाल कंपनीचे सगळे लोक होते, त्यांना पण विषय माहीत आहे. त्यांच्या समोर मला एक माणूस बोलला, आमचा सुनील नामदेव गोंधळे खेळण्याचे. ते बोलले काका तुमचं प्रकरण काय कुठपर्यंत आला. त्याला सांगितलं काका मला व्यवस्थित साक्षात येत रे, आता कधीच प्रकरण हे झालं असतं काका माझ्यासोबत असते तर. आज त्यांनी तिथं असायला हवं होतं माझ्यासोबत, कारण जागा हडप त्यांची आहे आणि मी विक्री केली असं दाखवलेलं आहे. ते माझ्या पाठी असायला हवे होते, कारण आपल्या भावाच्या मुलावर अन्याय होतो म्हणून. पण ते माझ्यासोबत नाही. म्हणून आता सदर मला ते खोटा ॲफिडेविटवर त्यांनी मला अपील करायला सांगितलं आहे का तुम्ही सरळ व्यवस्थित माहिती द्या, शपथपत्र कुणी केलेलं आहे तर ते मला सांगावं लागतं. आता नाईलाजाने माझ्या भावाला अटक व्हावी किंवा काकाला अटक व्हावी, माझा असा हे नाही येतो. पण आता नाईलाजाने मला सांगावं लागत आहे का काका मला तुझ्या कानफाटात मारेन. ज्यांच्यासाठी भांडतो ते माझ्या कानफाटात मारायला निघतात. माझा भाऊ त्याला अटक होऊ नये मी सगळ्या खोटं सांगतो, पण मला कुणी शपथपत्र केले त्यामुळे मला त्याचं पण नाव सांगायला लागेल, त्यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून हे पण सांगावं लागेल. त्यामुळे ते केस पुढे सरकेल ना. कारण माझा एवढा आता 45 नाही तर मी पैशाला केलं नाही. मला माझ्या मालकाने परत कामाला घेतलेलं आहे. 1 लाख रुपये पगार आहे मला. चटणी भाकर खाऊन मी दिवस काढले असते, पण हे कुठेतरी माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते आणि ह्या लोकांचं फावलं असतं. कोणाचा भल्ला हे षडयंत्र आखणारे, हे षडयंत्र आखणारे जगासमोर यावेत, हा माझा उद्देश आहे. माझ्या गरीब शेतकऱ्याची कोणाची फसवणूक होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. कारण जमीन विक्री किती केले 19 गुंठे, सामनेवारी आणि 38 गुंठे नावावर केले. आणि मी 12 झाल्यावर त्यांनी पकडले जावं म्हणून अजून एक बोगस सातबारा वाढवले आहे, पण जमीन तर अस्तित्वातच नाही. असा प्रकार आहे. म्हणून आता सर्वांवर गुन्हा नोंद करा आणि मी तुम्हाला दाखवते पुरावे ते. आता मी ओके. नैनाव बाधित शेतकरी उत्कर्ष समिती आणि शेतकरी कामगार पक्ष याच्यामध्ये काम करत असताना मी नामदेव गोंधळे साहेबांना नेहमी बघतो. एक सच्चा कार्यकर्ता, एक चांगला ग्रामस्थ म्हणून त्यांना नेहमी ओळखत आहे. आणि त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जे अनैसर्गिक शासकीय सातबाऱ्यामध्ये बदल केलेले आहेत ते बदलाविरुद्ध ते 4 वर्ष भांडत आहेत. आणि या लढाईमध्ये आम्ही सर्व जण त्यांच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आणि मी इथं उपस्थित झालेला आहे.